नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी आता वेगानं तपास सुरू केलेला आहे। घटनास्थळावरून मिळालेले पुरावे पुढील तपासासाठी फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले। धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी काही पर्यटकांचे मोबाईल हिसकावल्याची माहिती तपासामधून समोर आली आहे। बैसरण खोऱ्यामध्ये ड्रोनच्या मदतीनं हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता। मात्र काही कारणास्तव दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला टाळून गोळीबार करायचं ठरवलं। हल्ल्याच्या वेळी फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांची एनआयएनं आता कसून चौकशी सुरू केली आहे। पहलगाम हल्ल्याचा एनआयएकडून तपास सुरू असून आतापर्यंत एनआयएच्या हाती नेमकं काय काय लागलेलं आहे पाहूयात। हल्ल्याच्या ठिकाणाचं डिजिटल मॅपिंग त्यांनी केलंय आणि वेगवेगळ्या पद्धतीचे नमुने गोळा केले। बैसरण व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्हीची तपासणी केली जाते। घटनास्थळावरील रिकामी काडतुसं ही फॉरेन्सिककडे पाठवली। हल्ल्याच्या वेळेला सक्रिय असलेला मोबाईल डंप डेटा काढल्याची सुद्धा माहिती मिळते। प्रत्यक्षदर्शी आणि जखमी या सगळ्यांचे जबाब नोंदवण्याचं कामही सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।